चला भाऊ बहिणीनो, आज मस्त पैकी बिर्याणीचा बेत करायचा आहे. छान छान. तर आज पॅकिंग चालू आहे, पटापट ऑर्डर करा. ती काय पॅकिंग राहिली हा, काय आहे? पाण्याचं पडलंय. आता सध्याच्याला गेलो तर आज जरा बाहेर गावी धान्य दुन्य घरात लागतंय ना. नाही आपलं कांदाच म्हणते, टमाटे नाही तर आणली तुम्ही काय ध्यानातच नाही, काय गडबड चालू आहे. तुम्हाला ते तुम्ही निम अर्धच घेऊन निघ. आता ही काय बिर्याणी करायची तयार चाललंय. बिर्याणीचं काम, बिर्याणीचं का दुसरं काय? काय करावं डोकं चाला ना. काय टाकलंय? काहीच नाही, मी म्हणलं काहीतरी टाकलंय का. टाकायचंय अजून. कोथिंबीर 20 रुपयाला चांगली मोठी भेटली बरं का. पण हा? मोठी कोथिंबीर भेटली. मग उलटा नाही आणलं होय. पिया उलताना उलताना. बिर्याणीचा बेत आहे आज. बिर्याणीचा खडा मसाला आहे का ग? खडा मसाला आहे ना, ते आता मस्त 2-3 ठिकाणी आणलं होतं ना आज आपण. अहो ते मसाल्याला गेलं. 2-3 ठिकाणी आणलं ते होतं. खाली ते याच्यात बघ बरं, त्या चाळणीत खाली ठेवलेलं. ते आता बघतच नाही खाली. एकदा त्या किचनच्या खाली ठेवून दिलं की बघायचंच नाही. लय दिवस झालं बिर्याणी खाल्लेली भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळे आज बिर्याणीची तयारी चालली माझी. मस्त अशी जरा झणझणीत बिर्याणी करते आणि जीवाला खाते. कुकर नाही तर त्या धडाचं आमचं शिट्या देत नाही तर काय सांगावं. 2दा-3दा दाडा करून गेली कुकर आणायला. किमती ऐकूनच माघारी येते. हा. नाही सोलकी अजून खाऊ दे जरा झणझणीत बिर्याणी. आताच नाही टाकायची, थांब जरा. ठेवू का मग इथं खाली? बस. शिवाण्याला बसावली कोथिंबीर तोडायला. असे हाताखाली काम करायला लावावं लागते. तेव्हा लेकरांना वळण लागते. तर उद्याच्याला आपले पार्सल कुरिअर दाजेला जावं लागणार आहे. तर कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर त्यात नको ठेवू. चला फटाफट ऑर्डर करा बरं का. काय आहे माहिती का,
मसाला आपला एकच नंबर आहे, गावाकडचा गावरान मसाला, भोलेनाथ गावाकडचा गावरान मसाला. एकदा खाचाल तर सारखं सारखं हा. माणसाल. तुम्ही कोणता बी मसाला घ्या, लाल मसाला घ्या किंवा काळा मसाला सगळ्या घ्या, भाज्यांना चालणारा मसाला आहे दोन्ही मसाले सगळ्या भाज्यांना चालणार. तर काय आहे, आपल्याला माहिती आहे का, पॅकिंग तर केलेली आहे आपण. आता आपल्याला जेवण फिवण झाल्यानंतर आपल्याला जे ऑर्डरी आलेले आहे ते पॅकिंग करायचे आहेत आपल्याला. उद्याच्याला तालुक्याचा बाजार आहे, त्याच्यामुळं आपल्याला जावं लागणार कुरिअर पार्सल करायला. तुम्हाला जर ह्याबरोबर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा ते काय पटापट. असं मटणाचं रबरबीत कालवण करायला. हां, आपल्या मसाल्याची गरज आहे तुम्हाला गावरान. तसं काय नाही, तुम्ही सॅम्पलला बी घेऊ शकता पहिल्या स्टार्टला. असं काय नाही, तुम्ही अर्धा किलोचं ऑर्डर करा किंवा 1 किलोचं ऑर्डर करा, पावशेर बी तुम्ही सॅम्पलसाठी ऑर्डर करू शकतात आणि मसाल्याची टेस्ट बघू शकता. पण एवढंच आहे की तुम्ही जर पावशेर घेतलं तर त्याला कुरिअर चार्ज 70 रुपयेच लागतो. अर्धा किलो घेतलं तर त्याला कुरिअर चार्ज 70 रुपयेच लागतो. 1 किलो घेतला तर 100 रुपये. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो तुम्हाला चार्ज. चुलीवर झणझणीत आता मटण बनवते. बाजरी पडली आमची नीट करायची. ते काय आण पाणी सकट पिठ सकट नाही तर भाऊ बहिणीनं ध्यानच रायना त्या कामाच्या नादात तिकडं बघायला आज भेट नाही. हो का, दळण तसंच आहे, अजून दळण करायचं आहे अजून. पण तिकडं बेताचा चाललाय, बेत चालू आहे त्याच्यामुळं. लसूण फिसून आणा, चला पटा 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 उरकू द्या. आता ह्याला टमाटच नाही बघा बिर्याणीला करावं. तुम्ही टमाटर तरी आणा म्हणायचं ना. मला काय माहित गं काय आहे काय बाजार नाही. घेऊन या म्हणलं उली उली याड उली लागलं उली. म्हणून मला पैसे दिलं होतं. एक कोथिंबीरीची पेंडी हलवत घेऊन आल्याच. आधी काय म्हणले कोथमिरीची पेंडी घेऊन यायची. अहो कोथिंबीर आणा म्हणलं ध्यानानी. बरं बस झालं आता काय, आलो मी तिथून. एवढंच काय चिंकुट्यावानी आणला लसूण. हा? आण पटकिनी ही शेंगदाणे ही घरात न्या. ए नव्या नवऱ्यानो बाहेर या. तांदूळ ही निसायचं पटापटा जरा करू लागला हाताखाली तर उरकल. मला अजून ती कुरिअर पॅकिंग करायची. आण पाणी नीट टायमाव खाया भेटाना. उद्या अजून झंपराव बसायचंय. हा मोडाय लागली मी कमरातनं. झालं का जेवण? झालं ना बाबा, इतक्या लवकर? मग लवकर बी म्हणते झालं म्हण. मारली शेती. काय काय आणले तांदूळ शेंगदाणं
आणि मग काय तेवढंच बाजार आलाय. तीच खायची, शिजवायची, खायची. पप्पाला केलं असतं काही. पप्पाला चांगलं खायचं नसतंय म्हणून पप्पा तसा करतय. करा आपल्या डाळी डोळ काहीतरी हा. मीठ मिरची भाकर आवडत आम्हाला मीठ मिरची भाकरच आवडत वरण भाताला बरं कच्चे माझी तर तयारी केली. आणि आम्हाला तुमचे तुम्ही बघा काय करायचं. बहिणी बघा तुम्ही पुन्हा आम्हाला भाकर द्यायला कसं आहे चांगलं बासमती तांदूळ. लसूण थोडाच झाला शिवणी. अगं खोबरं आहे का? हा ना, खोबऱ्याचा तुकडा करा. कामाला गेलते का शेळ्याकड शेळ्या वळून आणल्या बाबा असं ना. मग पूनम जरा शाळेला भाकर काय म्हणते मला कटाळा आलाय हा? काय तुमच्या पूनम काय आठवा आम्ही अगं बायडा त्या दिवसभर दमून जातोय जीव, काय तुला सांगू. जमते चालत जमते बाई हाय ते बरं आहे सकाळी का नाही. मांडा नवऱ्याला विचार माझ्या काय अवस्था आहे माझी. सकाळपासून आता तो तुला सांगते, तिथं सकाळी झंपार कापलं, परत पॅकिंग केल्या, आता अजून ती कुरिअर पॅकिंग करायच्या, तिथं झंपर कापून ठेवल्यात, परत मिशनीवर बसायचं, आण खायला टाइम नाही, परत वाढलेल्या रगात माझं कमी व्हायला. असं नको व्हायला. त्या परत ट्रीटमेंट चालू करायचं परत रगड वाढायचं. नवऱ्याला जी बिझनेस चालू करून दिलाय ती मला तिथं कुदावा लागतंय. अजून आणलं तुझं? अजून खोबरं आणलं का? कसं काय नाही खोबरं जरा खोबरं आणलं. चला भाऊ बहिणीने बघा मस्त पैकी आता बेत बनवती. आम्हाला आहे का ना आम्हाला आता तुम्ही खात नाही असलं, तुमच्या गळ्यातनी माळा, मग काय तुम्हाला आमंत्रण द्यावा कौतिकाने. नका दिलं हा? चालली काय मग? हा जाते ना बाबा आता आज ते चक्रीला जसं 2 मिनिटं चालायचं सिगरेट मारायला. हा, चल. काय ध्यानात आलं माझ्या अगं स्वयंपाक सुद्धा करायचं ध्यानात येईना पटकीनं. माझ्या आताची परिस्थिती माझ्या अशी निर्माण झाली. काय ग खोबरं, अगं खोबरं घेऊन ये ना, खोबरं. बस नाही एवढाच लसूण केवढं घेऊन येऊ? बस झालं तेवढं चांगलं. खोबरं केवढं घेऊन येऊ मम्मी? जणा पिऊ खोबरं आण पटकीने, ही बारीक करून दी मला एक बघूल आण, नाही तर ही धुवून घे बघूल. कसलं बाप होतो ह्या तांदळाचा. आता काय माहिती. सर 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 गे राणी. शिवाने एक बघूल आण ग.
हो का, अजून पॅकिंग करायची पडलंय तसंच. ऑर्डरी पॅकिंग करायच्यात, चालू काम. हे बघा इकडं आहे का, सगळं मसाला पॅकिंग करून ठेवला आहे. अजून ऑर्डरी हो का, वही इथं जे अजून पत्तं फित्तं पॅकिंग करायच्यात, पत्तं टाकून पॅकिंग करायच्यात. ही आहे ना पिया, ही मिक्सर मध्ये बारीक पटकीन करून कुकर मध्ये टाकते शिजायला.